बाबू बॉलर नेम बिगेश तौसिफ आणि सागरची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता आणि गोलंदाजी मार्कवर बिगेश युसुफ भाई यांचा आवाज आपण ऐकला. व्हॉइस ऑफ बोईसर म्हणून एक दिग्गज समालोचकांमधून एक असं मात्र नक्कीच त्यांचा उल्लेख. सागर तयार, गोलंदाजी मार्कवर बिगेश. यावेळेस पहिल्या चेंडूवर टॅपचा फटका आणि तिथे मात्र आपण पाहू शकाल ऋतिक केणी यांच्याकडून क्षेत्ररक्षण देखील झालंय. धावसंख्या 1 चेंडू आणि 1 धाव. मॅच थोडंसं फास्ट घ्यायचंय मनीष, थोडंसं कोऑपरेट करा. आता वेळ पण खूप झाला मित्रांनो, 5:29 झाली. अजून 2 मॅच खेळवायचे आहेत, अन्यथा शेवटची मॅच कमी षटकांचा देखील होऊ शकतो. तर विनंती असेल थोडासा वेळ जास्त जातो मित्रांनो, प्रत्येक चेंडू मागे जास्त वेळ जाऊन चालणार नाही. 1 चेंडू आणि 1 धाव. नो स्कोर. तौसिफ भाई कसं आहे, ती पुढची जी लाईन आहे ती नो स्कोरची आहे, तुम्हाला त्याच्या मागून खेळायचं आहे. यावेळेस फलंदाज तौसिफ बॅक टू द डगआउट डॉन यस डीजा. अरे कहने लगे मुँह से बब्बा तेरी बउरी के कहने लगे मुँह से बब्बा कहाँ गौ. धन्यवाद डिझर्व. MS11 तारापूर चॅम्पियन्स ट्रॉफी 2023. आता मात्र आपण पाहू शकाल क्वार्टर फायनलचा मॅच. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मनोज दाखल झाला. पाटील नेटवर्कची टीम अतिशय चांगलं कार्य करत असताना फलंदाज इथे तू चल में आया. फलंदाज मनोज देखील बॅक टू द डगआउट. आता मात्र नवीन फलंदाज दाखल झालाय. खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये वेळ तुम्हाला घालवावा लागेल. बॅटर नवीन, न्यू बॅटर उस्मान, नवीन बॅट्समन जयेश. पहिल्या षटकात 2 गडी बाद करण्याचा इथे मात्र कारनामा करतो तो म्हणजेच बिगेश बोयर. फ्रंटलाईन गोलंदाज, आपल्या संघाचा महत्वाचा गोलंदाज म्हणून बिगेशकडे सातत्याने पाहिलं जात आहे. तोच बिगेश. 4 चेंडू. आता मात्र ऑन हॅट्रिक, या स्पर्धेची पहिली हॅट्रिक साध्य होईल का? जयेश गोलंदाजी मार्कवर. यावेळीचा चेंडू सुंदर होता, खूप चांगल्या रीतीने गोलंदाजी करतोय. शेवटचा चेंडू आतापर्यंत 1 धाव. मागच्या मॅच मध्ये उस्माननं तशीच गोलंदाजी केली होती. आता जयेश मैदानाच्या आतमध्ये आलाय. मायकोपे काय कमालीचा मॅच. पॅराडाईज बोईसर संघाला अक्षरशः ज्यांनी खूप चांगल्या रीतीने खेळ करून पराभूत केलं. 56 धावा होत्या आणि 4 चेंडू राखून ज्यांनी 56 धावा चेस केल्या, असा मात्र संघ मायकोप आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 1 धाव धावफलकावरती. जास्त वेळ न घेता मनीष गोलंदाजीसाठी आपला गोलंदाज इंट्रोड्यूस करायचा आहे. गोलंदाजी मार्कवर केवळ मायकोपचा अभिमान, अर्थातच मनीष भोईर. पहिला चेंडू डॉट. बघा इथून मित्रांनो तुम्हाला स्कोर कार्ड चालू करावा लागेल. प्रत्येक चेंडू मागे चौकार पाहिजे यातला विषय नाही. क्रिकेट हा सिंगल डबलचा देखील स्वाभाविक खेळ आहे. तुम्ही मात्र कसं खेळताय हे खूप महत्वाचं. सागर आता 1 चेंडू आणि 1 धाव झाला. येणारे 17 चेंडू आहेत. तुम्हाला मायकोप संघासमोर चांगली जर फलंदाजी करायची असेल, यावेळेस ऋतिक, कुणाल नाराज, बिगेश नाराज, मनीष नाराज, कारण चेंडू चांगला होता. तुम्हाला बॅकबोन म्हणून तयार व्हावं लागेल. 2 चेंडू आणि 5 धावा. सागरच्या बॅटमधून आलेला फटका. 10 क्रमांक, अर्थातच भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांची आठवण. 1992 ला पहिला ODIचा 1 रन्स त्यांच्या नावावर रचला गेला. तदनंतर आज जर पाहायला गेलं तर 2019 वर्ल्ड कपला मात्र त्यांना इव्हेंट होस्ट म्हणून पाहायला मिळाले, ज्यांनी मात्र नक्कीच ओपनिंग सेरेमनीमध्ये देखील उडाकार होता आणि तिथे देखील वर्ल्ड कपची ट्रॉफी सचिन रमेश तेंडुलकर यांच्या हातातून ती मात्र पुढे आली. धावसंख्या 3 चेंडू आणि 9 धावा. ऋतिक केनी आपल्याला पाहायला मिळतो. लेझी एलिगन्स. तुम्ही महत्वाच्या मॅच मध्ये खेळताय आणि एका चांगल्या स्टेजला खेळताय, तर तुम्हाला चांगलं क्रिकेट दाखवणं देखील गरजेची भूमिका असेल. वीरेंद्र गोटू शांत स्वभावाचा आणि संयमी क्रिकेटपटू. तो एक चांगला गोलंदाज देखील आहे, परंतु उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून त्याला खूपदा आम्ही देखील पाहिलंय. फलंदाज इथे बाद होईल का? मनीषला मात्र चेंडू पकडता येत नाहीये. चेंडू येतोय डॉट. 4 चेंडू आणि 9 धावा. आगवण संघ मात्र पुढे जाऊन हा बसलेला आहे की आमच्या समोर कोण येणार.
एका बाजूला आसिफ भाई यांचा संघ TTS सेमीफायनल मध्ये क्वालिफाय झालेला आहे. इथून मात्र जो जिंकणार तो मात्र आपण पाहतोय सेमीफायनलचा ब्लास्ट कुठल्या संघासमोर असेल. मनीष नो स्कोर. सागरजी नो स्कोरची लाईन ती नो स्कोरची लाईन आहे मित्रा. त्याच्या पुढे जर तुमचा फ्रंट फूट चालला तर तिथे मात्र तो स्कोर काउंट केला जाणार नाही. शेवटचा चेंडू धावा फलकावरती 9. हा फटका अतिशय सुंदर आणि कुणाल यांच्याकडून फेकी देखील चांगली आलाय. फलंदाज इथे देखील बाद होतोय. गॉन. गोलंदाज विशाल वेगवान आणि एक अतिशय चांगला गोलंदाज अर्थातच विशाल आपल्याला पाहायला मिळेल. आता या सामन्यातला विजयी फलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत कळवा. गणेश गण्या आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज विशाल तयार. विशाल पाटील. यावेळी हा चेंडू मात्र वाईड असेल. धावसंख्या 1 ने आकार घेत धावा जाऊन पोहोचतील त्या म्हणजेच 10 वरती. तिसरं षटक चालू आहे. खूप सुंदर गोलंदाजी अतिशय चांगला डॉट चेंडू मागे यष्टीरक्षक स्वप्नील भोईर SK आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू मात्र आपण पाहतोय डॉट. यावेळी नो स्कोर असेल. शहापूरवरून आलेले खेळाडू आहेत. कुठेतरी या क्रिकेटचा त्यांना अंदाज नाही आहे. नो स्कोरच्या लाईनच्या पुढे जर तुमचा फ्रंट फूट चालला तर मात्र तुम्हाला इथे बाद घोषित त्या धावा मात्र काउंट केल्या जाणार नाही. यावेळी स्वप्नील चुकी करतोय. धावसंख्या 1 इथे देखील मिळेल. 22च्या संख्येत मिळत आहेत. धावसंख्या 1 ने आकार. धावा जाऊन पोहोचतील 11 धावा. 11 ऑन द स्कोर कार्ड. गोलंदाज पुन्हा एकदा विशाल तयार. हा चेंडू देखील वाईड असेल. विशालच्या गोलंदाजीचा हे एक नक्कीच उल्लेख आहे. जो 2 चेंडू तरी एक्स्ट्रा टाकेल परंतु त्याची गोलंदाजी ही फलंदाजासाठी अनप्लेएबल ठरते. खऱ्या अर्थानं खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत हाताळतोय. हा फटका चांगला आहे आणि चेंडू इंटू द गॅप निघून जातोय चौकार. धावसंख्या 16 झालेल्या आहेत. 4 चेंडूंचा खेळ पूर्ण होतोय. 16 चेंडू आणि 16 धावा धाव फलकावरती. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. हा चेंडू मात्र वाईड असेल. 16+1 अर्थातच 17 धावा. येणाऱ्या 2 चेंडूंचा खेळ बाकी. जर शहापूर संघ 30 धावा जमवतोय तर मात्र खूप चांगला त्यांचा तो स्कोर असेल. स्टंपला बॅट लागलेली आहे. हिट विकेट. फलंदाज बॅक टू द डगआउट. गॉन. हर्षल मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. शेवटचा चेंडू आणि धावसंख्या 17. यावेळेस खूप सुंदर यष्टीरक्षण अर्थातच स्वप्नील भोईर SK. 3 षटकांचा खेळ संपला आणि 17 धावा धाव फलकावरती. घेऊया छोटासा डीजे ब्रेक आणि ऐकूया संगीत कक्षातून एक सुमधुर संगीत. गोलंदाजी मार्कवर कुणाल किणी आपल्याला पाहायला मिळतोय. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच जो मात्र फलंदाजीच्या जोरावर राहिला. यावेळेस बिगेश यांचं क्षेत्ररक्षण अतिशय सुंदर. धावसंख्या 1 ने वर. धावा जाऊन पोहोचतील त्या म्हणजेच 18. हा चेंडू देखील वाईड. धावसंख्या 1 ने वर. धावसंख्या 1 ने आकार घेत धावा जाऊन पोहोचतील त्या म्हणजेच 19. हा चेंडू मात्र आपण बाद टाकण्याचा प्रयत्न. इथे मात्र फलंदाज बाद होईल. यस ऑल राईट. फलंदाज मात्र इथून बाद होतोय. कुठेतरी शहापूर संघ अडचणीत सापडलाय. इथून संकट मोचक म्हणून उभं राहावं लागेल फलंदाजांना आणि चौकार शोधावे लागतील. सागर ओपनिंग पेअरचा फलंदाज आतापर्यंत आहे परंतु सागर कडून फुटवर्क थोडासा पुढे सरकतोय. यावेळी स्टॉप केलाय. तिथे देखील बिगेश आहे आणि फेकी आम्ही पाहतोय. थोडीशी रिस्की फेकी आपल्याला पाहायला मिळत आहे. धावसंख्या जाऊन पोहोचतात त्या म्हणजेच 20 वरती. फलंदाज पुन्हा एकदा तयार.
टॅप केलेला फटका तिथे उंच पुरा असा मात्र अजय आणि मात्र आपण पाहू शकाल फलंदाज बॅक टू द डगआउट. तू चल मे आई स्थिती मैदानाच्या आतमध्ये झालं. यानंतर सेमीफायनलचा मॅच असेल. एका बाजूला आपल्याला TTS हा संघ तुम्हाला पाहायला मिळतील आणि त्यांच्या पुढे आता कुठला संघ उभा असेल. उस्मान, नवीन फलंदाज उस्मान. 20-20 4 चेंडूंचा खेळ झालाय आणि 20 धावा धावफलकावरती उस्मान मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. मायकोप संघ तुम्हाला विनंती असेल की जशी इनिंग ब्रेक होते लगेच मैदानाच्या आतमध्ये फलंदाज यायचे आहेत, कारण यानंतर 2 मॅच महत्वाचे आहेत. 2 चेंडूंचा खेळ बाकी. पुन्हा एकदा सागर आपल्याला पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस पुन्हा एकदा फेकी जर आपण पाहिली तर फलंदाजाकडे पाहत असताना होता बिगेश आणि फेकी गोलंदाजाकडे आली. अतिशय छान रीतीने आपण पाहतोय प्रेझेंट्स ऑफ माइंड. शेवटचा आता इथे मात्र गडी असेल. किती झाले? 7 चला शेवटचा फलंदाज ओम. गोलंदाज कुणाल तयार. यावेळेस 9 चेंडू होता आणि एकंदरीत जर आपण पाहिलं तर धावसंख्या 1 इथे परिपूर्ण होईल. 22 धावा 22 ऑन द स्कोर कार्ड. शेवटचा मात्र इथे आपण पाहतोय शेवटचा फलंदाज. धावसंख्या 22 लागल्या जातात आणि 1 धाव इथे देखील मिळेल. 23 24 धावांचा टार्गेट. चला मायकोप संघ तयार राहायचा आहे. आसिफ भाई तुमचा कर्णधार देखील रेडी ठेवा. आपण लगेचच टॉस करणार आहोत. या मॅचचा जसा रिझल्ट लागेल तसा आपण टॉस देखील करणार आहोत, कारण त्यानंतर एक महत्वाची मॅच असणार आहे फायनल. कोण जाणार फायनल मध्ये हा प्रश्न देखील खूप महत्वाचा आहे. परंतु हा मॅच पूर्वी तिखट गोलंदाजीचा मारा करत असताना मायकोप संघाला आवडतील का हे मात्र गोलंदाज उस्मान ज्याने मागच्या मॅच मध्ये खूप चांगली गोलंदाजी हाताळली होती. घेऊया छोटासा ब्रेक आणि ऐकूया डीजेला. तत्पूर्वी फलंदाज देखील मैदानाच्या आत येतील. यस डीजे. उस्मान गोलंदाजी मार्कवर तयार. मनीष आणि कुणाल 24 धावांचा टार्गेट. पाहूया कुठल्या रीतीने मात्र चेस केले जातील. चला वेळ जास्त घेऊ नका मित्रांनो, आणखीन 2 मॅच खेळवायचे आहेत, अन्यथा पॅनलाइजला सामोरे जावं लागेल. बघा 12 मिनिटात एक सामना संपला पाहिजे. आमच्या आयोजकांच्या वतीने तुम्हाला ही रिक्वेस्ट आहे मित्रांनो, आम्हाला पॅनलाइजला सामोरे कोणाला द्यायचं नाही, परंतु रेग्युलेशन आणि नियम आहेत ते फॉलो करावे लागतात. चला चला मैच चालू करा प्लीज. बिट्टू मैच चालू करे दोस्त. चला गोलंदाज उस्मान तयार. 24 धावांचा टार्गेट. एका बाजूला मनीष भोईर आणि एका बाजूला कुणाल केणी. मागच्या मॅचचा विषय गंभीर, तिथे कुणाल खंबीर. आता मनीष असेल स्ट्रायकिंग एंडला. पहिला चेंडू उस्मानचा खेळण्यासाठी एक आगळ्या वेगळ्या शैलीनं गोलंदाजी करणारा गोलंदाज उस्मान. शहापूर एक्सप्रेस म्हणून ची वर्णी. यावेळेस मनीषांचा फटका मात्र कुठेतरी फसलाय. बघा अगोदरच
मन वळवलं होतं की ऑन साइडलाच खेळणार. चेंडू मात्र येतोय डॉट. 24 धावांचं मात्र हे टार्गेट असेल. पाहूया मनीष आणि कुणालची जोडी काय करते. पहिला चेंडू डॉट आपल्याला पाहायला मिळतोय आणि एकंदरीत जर पाहिलं तर मनीष आणि कुणाल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये असताना पाहूया कुठल्या रीतीने. उस्मान वेळ जास्त होतो मित्रा. पहिला चेंडू डॉट. यावेळेस मनीषांचा फटका. तिथे सागर क्षेत्ररक्षण करतोय. फुलरलेनचा चेंडू होता. मनीषला इंटू द गॅप करण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू मात्र इथे डॉट येतोय. चला आता कान मंत्रणा आलेली आहे की मॅच चालू करा. म्हणजेच पहिले 2 चेंडू डॉट आले म्हणजे आता रन कुठेतरी चालू करा असं मात्र नक्कीच जगातून मेसेज आलाय. 2 चेंडू आणि एकही धाव इथे खर्च करत नाही उस्मान. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. अतिशय चांगली आणि तिखट गोलंदाजी त्याच्या माध्यमातून राहिली. तोच तो गोलंदाज आता मनीष समोर. पाहूया कुठल्या प्रकारची गोलंदाजी करेल. यावेळेस अतिशय सुंदर टप्पा पडल्यानंतर वेग जास्त. 3 चेंडू आणि 1 धाव. 1 चेंडू आपण पाहतोय जो आता पायावर जाऊन आदळलाय. 3 चेंडूंचा खेळ झाला आणि धावसंख्या फलकावरती 1 लागली जाते. येत्या काळात पाहूया कुणाल समोर कुठल्या प्रकारची गोलंदाजी करणार. हाच तो गोलंदाज उस्मान ज्याने मागच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच घेतलाय आणि मागच्या मॅच मध्ये कुणाल देखील मॅन ऑफ द मॅच आहे. गोलंदाज तयार. ओव्हर द स्टंप्स. सेन्सिबल क्रिकेट. सुंदर सुंदररित्या मात्र आपण पाहतो इथे धावसंख्या 1 ने बरोबरीच पुढे सरकवलाय. धावसंख्या जर आपण पाहिली तर 2 धावा. 4 चेंडू आणि 2 धावा धावफलकातील लागल्या जात आहेत. त्या शहापूरवरून एक लांबचा प्रवास करून मात्र आज बोईसर तारापूरमध्ये हे खेळाडू आलेले आहेत. खऱ्या अर्थाने यांचं कौतुक असेल. बघा क्रिकेटचा खेळ जिंकणं हरणं वेगळा विषय परंतु आपली उपस्थिती आणि क्रिकेटवरचं प्रेम नितांत जपणं ही खूप गरजेची भूमिका आपल्याला पाहायला मिळत आहे. 4 चेंडू आणि 2 धावा. मनीष बोईर पुन्हा एकदा तयार. यावेळेस ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा मात्र जर पाहिलं तर धावसंख्या 1 ने आकार घेत 5 चेंडू आणि 3 धावा. उस्मानची कंजूस गोलंदाजी. चिवट गोलंदाजी. फलंदाजांना बांधून ठेवण्याचं काम ज्याने आतापर्यंत केलंय. कुणालने मात्र पहिल्या चेंडूवर सावध पवित्रा घेतला. सिंगल कडे त्याने लक्ष दिलं. त्याला जास्त वेळ सिंगल खेळता येणार नाही. तो मात्र मोठ्या फटक्यांसाठी जी ओळख आहे असा मात्र आयडेंटिफाईड फलंदाज. नो डाऊट अबाउट इट. अर्थातच कुणाल केनी ब्रँड ऑफ मायकोप. एक दिग्गज सितारा. लखलखता सितारा. यावेळेस बघा अतिशय सुंदर अगदी योग्य रीतीनं हा खेळ खेळून घेतलाय. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 18 चेंडू आणि 20 ची गरज असेल. मॅच मध्ये आपण पाहतोय खूप चांगले रंग आले. तत्पूर्वी घेऊया छोटासा ब्रेक आणि ऐकूया डीजेला. गोलंदाज असन. असन अली आपल्याला पाहायला मिळतोय. असन गोलंदाज तयार. असन. यावेळी नो चेंडू. आपण पाहू शकाल चेंडू जर पाहिलं तर टॅप करण्याचा प्रयत्न होता आणि एकंदरीत आपण जर पाहू शकाल इथे एकदा मिळतोय. आता चेंडू असतील 18 आणि 19 धावांची गरज. 18 चेंडू आणि 19 धावांची गरज असेल या मॅच मध्ये. जर तुम्हाला जिंकायचं असेल तर या धावा जमवाव्या लागतील. कुणाल आपल्याला पाहायला मिळतोय 6 चेंडू प्लेन हाताळणार. उस्मानला आपण पाहिलं ज्याने सुरेख गोलंदाजी हाताळली. आता असन आलाय मैदानाच्या आत. एक्स्ट्रा गोलंदाजीने सुरुवात. यावेळीस नो चेंडू आहे. बघा मॅच मध्ये आता वेगळे रंग भरायला लागले. उस्मान गेला आणि त्यानंतर गोलंदाजीचा ताल काही व्यवस्थित पाहायला मिळत नाही. आपण पाहू शकाल धावसंख्या फलकावरती लागल्या जातात 7. चला शाहपुर मित्रांनो. उस्मान भाई ज्यादा टाइम हो रहा है. हम लोग को और 2 मैचेस खिलाना है. फाइनल और सेमीफाइनल. वेळ थोडा कमी खर्च करा. वेळ कोणाचा गुलाम नाही. घड्याळ कोणासाठी थांबणार नाही. घड्याळचा शोध लावणारे थोर शास्त्रज्ञ पीटर हेनलेन यांच्यासाठी देखील वेळ थांबली नाही. आपण कोण आहोत. चेंडू निघून जाईल सरळ सीमा. 9+4 म्हणजेच 5 धावा मिळतील इथे आणि धावा जाऊन पोहोचतात त्या म्हणजेच 12 धावांची गरज.
उस्मानची सुंदर गोलंदाजी राहिली, परंतु त्याला पूरक साथ मिळाली नाही आणि त्या कारणाने इथे 9 मध्ये धावा मिळाल्या आणि धावा जाऊन पोहोचतात त्या 12. आता 12ची गरज आहे. खूप सुंदर मॅच असेल. एका बाजूला आसिफबाईंचा संघ पुढे पोहोचलाय DTS अर्थातच साई श्रद्धा एंटरप्राइजेस चिंचणी आणि आता मायकोप संघ त्याच मार्गस्थावर मार्गक्रमण करतोय. गोलंदाज मनोज यावेळेस कट करण्याचा प्रयत्न. पॉइंटचा स्पेशल फटका. मनीषची ओळख अंडरआर्म क्रिकेटमध्ये पॉइंटला फटका खेळण्यात माहीर असे मोजके फलंदाज यतीन पाटील नवली, मनीष भोईर मायखोप, जब्बीर खान बोईसर हे मात्र असे बोटावर मोजण्यासारखे फलंदाज ज्यांच्याकडे टोटली क्लास आहे. त्यातलाच एक मनीष. आसिफ भाई एक मेंबर आपला पाठवून ठेवा टॉस साठी, कारण ऑलमोस्ट ही मॅच आता संपत आलेली आहे. 2 चेंडू आणि 14 धावांची गरज. धन्यवाद आसिफ भाई, तुम्ही जसं आम्ही तुम्हाला सांगतो तसं तुम्ही आम्हाला मदत करतात. खूप महत्वाची भूमिका आहे. थँक्यू सो मच. 3 चेंडू आणि 15 धावा, 9ची गरज. अतिशय चांगला मॅच. शहापूर वरून आलेला एक लांबचा संघ अर्थातच रकीब 11 शहापूर हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. सुंदर फटका, अतिशय चांगला फटका. कुणाल किणीच्या बॅट मधून आलेला हा चौकार आपण पाहतोय. धावसंख्या जाऊन पोहोचतात त्या म्हणजेच आता 19. 5 धावांची गरज. पुन्हा एकदा कुणाल तयार. यावेळेस दांडी गुल. नवीन बॅटर मैदानाच्या आत अर्थातच अजय पाटील अजा. महाराष्ट्र विद्युत वितरण मंडळ कंपनीत कार्यरत MSEB ची सेवा जो मात्र सेवापूर्तीत आहेत. खूप छान रीतीनं सबस्टेशन ऑपरेटर म्हणून ज्याच्याकडे आम्ही पाहिलं जात आहे. एका धावेची गरज असेल. येस, षटक संपलं. एका धावेची गरज. आल्या अजयने त्याची ओळख दाखवलंय की अजयला जास्त वेळ कोणी शांत ठेवू शकत नाही. फुललेंचा चेंडू असो मग तो कन्फर्म डिपॉझिट करणार स्टँड मध्ये. पुढचा मॅच सेमी फायनलचा मॅच TTS विरुद्ध कोण असेल? ऑलमोस्ट मायकोप. येस, मायकोप संघ बिगेश कर्णधार आलेले. अमीर भाई मोतीलाल शाह सरांच्या शुभ हस्ते टॉस केला.